पुरात काँग्रेस विरुद्ध भाजप असा काही वाद जो आहे तो या ठिकाणी किरकोळ वाद जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं। आपल्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोडे भाऊ, नक्की काय प्रकार झाला? फटाके फोडले गेले आणि त्यातून दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले, काय प्रकार होते? ते सत्तेचा त्यांना मार झालेला आहे साहेब। पालकमंत्री एवढे ताकद दिलेले की 2 कोट जाऊ दे 3 कोट जाऊ दे, नरोडे पडले पाहिजे, अमोल शिंदे पडले पाहिजे आणि एवढ्या खालच्या लेवलला ते राजकारण करतात, गलिच्छ राजकारण करतात। मी 6 टर्म महानगरपालिका इलेक्शन लढले, पण ह्या ठिकाणी देवेंद्र कोटे आणि पालकमंत्री ठिय्या करून होते ते आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पाडण्याकरता, आणि ह्यातच खऱ्या अर्थानं आम्ही हे लढाई जिंकलेली आहे। जनतेने इलेक्शन हातात घेतल्यामुळं मला खात्री आहे की उद्या चारही आमचे ह्या ठिकाणी पॅनल टू पॅनल चारही लोक आमचे निवडून येतील। खरं तर भाजपकडून आरोप केला जातोय की काँग्रेसला उमेदवार देखील मिळाला नाही आणि ते सत्तेत येण्याच्या गोष्टी करतात किंवा निवडून येण्याच्या, तर हे केवळ पराभवाची मानसिकता आहे असं काँग्रेसवर आरोप केलेला। भाजपला मिळालं नाहीच, काँग्रेसचे पळून उभा केलेले आहेत, अख्ख्या महाराष्ट्रात चाललंय। सोलापुरात बी 80% आमचे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, आमचे उमेदवार पळून ते आम्हाला सांगतात की आमच्याकडे उमेदवार नाही। तुमच्या जर खरं भारतीय जनता पार्टी दम असला असता, सच्चा कार्यकर्त्याला तुम्ही न्याय द्यायला पाहिजे। काँग्रेसचेच पळून येऊन तुम्ही आम्हाला सांगाला चोराच्या उलट्या बोंबा चालू आहेत। खरं तर तुमच्यासोबत जे समोरचे आता विरोधात भाजपमधून उभे राहिलेले आहेत तुमच्या विरोधात, त्यातील 3 उमेदवार जे आहेत ते तुमच्यासोबत मागच्या वेळेस निवडून आले होते, मात्र आता ते भाजपमध्ये गेलेले आहेत। काही वाईट वाटतं या गोष्टींचं की एवढं सगळं एकत्रित असताना अशा पद्धतीच्या घटना घडतात? काय साहेब, दुर्दैव आहे। ज्या पक्षाने ह्यांना 20-20 वर्ष 30-30 वर्षांच्या घरामध्ये तिकीट दिलं, ह्यांना दिलं, आणि तेच पक्ष आपले आई बाप सगळ्याला सोडून जातात। अशा वेळेस माझ्या मनामध्ये की बाबा हे सगळे जवळचे असताना केवळ ऑफर आणि पैसा आणि सत्ताच्या हे लोक नादी लागल्यात, पण लोक ह्यांना स्वीकारणार नाहीत। मी बघितलं अनेक लोकांना लोक स्वीकारले नाहीत, तर हे देखील लोकांना पडलेलं नाही। जो काही वाद झाला मगाशी त्याच्यावरून काय आपण काय पोलिसांमध्ये काही तक्रार दिलेली आहे काय किंवा काय? वाद नाही आहे, ते होत असतं, छोटं मोठं असतं तेवढं। हे होते काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोडे। आणि काँग्रेस आणि भाजपमध्ये काही वेळापूर्वी जो राडा झाला, त्या राड्यामध्ये आम्ही कोणत्याही पद्धतीची तक्रार करणार नाही अशी भूमिका जी आहे ते काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोडेने घेतली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विनोद हुनावादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।